अच्छा, म्हणजे अजूनही त्यांचं हेच म्हणणं आहे की नंतर मी बाहेर निघून गेलो. त्या दोघांमध्ये काय बोलणं झालं मला माहित नाही. पण आता शुभ्राचं असं म्हणणं आहे की डॉक्टरांनी एकदा वाड्यावर यावं. त्यानं काय होईल हाच प्रश्न मलाही पडलाय. क्षिप्रा, मला नाही वाटत या डॉक्टरकडनं शुभ्राची व्यवस्थित ट्रीटमेंट होईल. आय मीन मे बी ही इज अ गुड डॉक्टर, पण त्याला जर आमचा प्रॉब्लेम समजूनच घ्यायचा नसेल तर मग काय पॉइंट आहे. मग तू आता काय ठरवलंयस? क्षिप्रा, तुला आठवतंय तू मागे एकदा बोलली होतीस तुझ्या मित्राबद्दल. तो हिप्नोथेरपी करतो. या प्रदीप जोशी नाव आहे त्याचं. पण माझ्याकडे त्याचा जुना नंबर आहे. मला एक दिवस देशील आधी, मी त्याचा नवीन नंबर शोधून काढते. आणि समजा तो नाही मिळाला ना तर मला त्याचं घर माहिती आहे. डायरेक्ट जाऊन धडकेन तिथे. आय एम सो सॉरी, माझ्यामुळे तुला खूप त्रास होतोय ना. शट अप आदी, युअर फॅमिली. बरं मला सांग, प्रिया कशी आहे? इज शी ओके ना? तिने ना विड्रॉ करून घेतलंय स्वतःला. दिवसभर खोलीच्या बाहेरच पडत नाही ती. तिच्याशी बोलायला गेलो तर जेवढ्याच तेवढं बोलते. इट्स रिअली हार्ड टू इमॅजिन ही अशी प्रिया. डोंट वरी आदी, इट्स जस्ट अ मॅटर ऑफ टाइम आदी. शील बी फाईन. आय होप सो. बरं, तू प्लीज आठवणीने मला तुझ्या मित्राचा नंबर देशील ना? ऑफकोर्स. अँड टेक केअर. या, यू टू. स्वप्नीला सांग माझा फोन येऊन गेला. ओके, बाय. बाय. खूप मोठी शक्ती बंदिस्त तुझ्या हात. जाणीव आहे मला त्याची. फक्त ती मोकळी कशी करायची आणि स्वतःच्या फायद्यासाठी कशी वापरायची हेच माहित नाही. शत्रूला बेचिराग करण्यासाठी मुलख मैदान तोफ आहे. तोफेत दारुगोळा खचून भरलाय. पण माझ्याकडे त्या तोफेची वाट पेटवायला मशालच नाही. धनिष्का, ती बनू शकेल माझी मशाल. बाई रूपारी बावळट वाटते, पण ती तशी नाहीये. पण तिला सांगू कसं मी की आपोआपच कळेल तिला. ही एक अडकलेली गाठ सुटू दे फक्त. मग मी आणि अख्खं शास्त्री कुटुंब आहे. आणि पार्वती मागच्या वेळी जी चूक केली ती यावेळी नाही करणार मी. यावेळी सगळ्यात पहिला बळी तुझा.
मॉर्निंग बाबा. चला मी मॉर्निंग वॉकला जाता येत आहे. चला ना, आपण बऱ्याच दिवसात एकत्र मॉर्निंग वॉकला नाही गेलो. चला. शक्य नाही. का? कारण तुला माहिती आहे आधी. बाबा प्लीज. हे बघ, मला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करू नकोस. जा तू. बाबा तुम्ही किती दिवस असेच घरी बसून राहणार आहात? माहित नाही. बाबा मी आहेत ना तुमच्या बरोबर. काही नाही होणार हो. एव्हाना लोक विसरूनही गेले असतील. लोक नाही विसरत. आपण विसरलो असतो. बाबा तुम्ही निर्दोष सुटला आहात हो. सगळेच तुझ्यासारखा विचार नाही करत. हसणारे हसतात. काही लोक तोंडावरती हसतात, काही मागे हसतात. तोंडावरती हसतात तेव्हा त्यांच्या मनामध्ये कौतुक असतं. मागे हसतात ते मग कुत्सितपणा असतो. बाबा तुम्ही कधीपासून लोकांची पर्वा करायला लागलात? एखादा माणूस भर रस्त्यात केळीच्या सालावरून घसरून पडला तर त्याची अप्रू जाते? माझ्या बाबतीत जे काही घडलं ते केळ्याच्या सालीवरून घसरणे इतकं साधं सरळ सोपं होतं. नाही, फरक आहे ना. पण तो फक्त परिमाणाचा. मग तुमची काहीही चूक नसताना एक अपघात घडला. तुमचं चार चौघात असं झालं. पण बाबा आपल्यावर हसणारे तेच चार चौघ त्यांच्या त्यांच्या केळीच्या सालावरून घसरत असतातच ना. प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग घडतात. म्हणून कोणी जगायचं सोडत नाही. येत आहे ना बाबा माझ्या बरोबर? चला ना, एकदा जगाच्या डोळ्यात डोळे घालून बघूच या. चल जाऊया. आई
आई काय रे? आई, मी आणि बाबा आम्ही दोघंही मॉर्निंग वॉकला जातोय. थांब, मी पाण्याची बाटली देते. नाही नाही, नको आहे. विष्णू, ए विष्णू. आलो मालक. काय मालक? ही जरा बातमी वाचून दाखव, मला नीट दिसत नाहीये. शास्त्रीज क्लासेसचे चालक मधुसूदन शास्त्री यांना अटक व सुटका. अरे मालक, पुढे वाच, पुढे वाच. मुंबईतील सुप्रसिद्ध शास्त्रीज क्लासेसचे चालक मालक श्री मधुसूदन शास्त्री अरे आलात तुम्ही, लवकर आलात. नाही पण बरं केलं, म्हणजे एकदम ताण नको ना. बसा, मी चहा आणते. तयार ठेवलाच होता मी. घ्या. काय झालं? अहो तुम्ही असे का बसलात? तुम्हाला काय होतंय का? नाही राहू दे, तुम्ही असं करा, तुम्ही चहा घ्या आधी, मग आपण बोलू. हां, घ्या. सुधा, सांगतो मी काय झालं ते. आधीनी तुला नंतर काही सांगण्यापेक्षा मीच सांगतो. मी खूप घाबरलो ग. निघून आलो मी तिथून. मला खूप भीती वाटली, लोकांची, त्यांच्या नजरांची. कोणी जर माझ्याकडे बघत असेल तर मला सारखं वाटायचं की आता हे येऊन मला काहीतरी विचारणार. कोणाच्या चेहऱ्यावरती हास्य दिसलं तर वाटायचं हे मलाच हसतात, माझी चेष्टा करतात. कुणाला बोलताना बघितलं तर वाटायचं हे माझ्याच विषयी बोलतात. ते बेविंग मधले साने दिसले, ते पुढे आले माझ्याशी बोलायला, पण मी थांबलो नाही तिकडे. मी निघून आलो. मला वाटलं ते मला विचारणारच आता की काय शास्त्री, पोलीस स्टेशनची हवा खाऊन कसं काय वाटलं. हे बघा,
असं खरंच काही नाहीये. म्हणजे तुम्हाला तसं वाटतं पण प्रत्यक्षात अहो प्रत्यक्षात ते तसंच असतं ग. तसंच असणार. हे बघ, अहो मी प्लीज तुम्हाला सांगतो, मला हे सगळं नाही सहन होत. मला लोकांच्या नजरेचं सगळं असं प्रचंड ओझ माझ्या डोक्यावरती म्हणून नका सांगू. आणि प्लीज मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला, यापुढे मला काहीही समजवायला येऊ नका. मी तसा आहे तसंच मला राहू द्या. मला वाटलं नव्हतं तू परत येशील. का? आजकाल रॅपरचा जमाना आहे ना. आतली वस्तू कितीही दुय्यम असो पण रॅपर चकचकीत लागतं. आणि मी तशी नाहीये. तुमच्या शक्तीचा प्रत्यय मला कालच आला होता. खरं तर मला कालच तुमच्याशी बोलायचं होतं पण तुम्हीच म्हणालात की आपण उद्या बोलू म्हणून. उद्या ये. आणि तू आलीस. तशी तुझी कुसुमात्याही काल संध्याकाळी येऊन गेली. पण मला नाही वाटत त्या परत येतील. मलाही नाही वाटत. काही लोकांना स्वतःबद्दल सत्य ऐकायला नाही आवडत. असो, तो मुद्दा नाहीये. मला सांग, तुला माझ्याकडून काय हवंय? ॲक्च्युली कशी आणि कुठून सुरुवात करू तेच कळत नाहीये मला. जिथून तुला पाहिजे तिथून सुरुवात कर. आणि मला विचारशील तर मला त्याही पलीकडचं दिसतं.